पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आज आहे 18 जुलै 2026. प्रश्न क्रमांक पहिला. मेरा युवा भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 2. अलीकडे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 जुलैला. प्रश्न 3. दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अनुराग कुमार यांची. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उत्तराखंडचे पहिले जीआय उत्पादन दालन कुठे सुरू झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे हल्द्वानी इथे. प्रश्न 5. श्रावणी सांगळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे धावणे या खेळाशी. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नलम टीएन हे ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई व तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 7. पहिल्या आशियाई 23 वर्षाखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल स्थानी कोण आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 8 पाहूया. कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 111वा सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस देशाला. प्रश्न 9. कोणत्या ठिकाणी एका तासात 3.61 लाख रोपे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 10 पाहूया. इंडियन वाईल्ड लाईफ इकॉलॉजी कॉन्फरन्सची म्हणजेच भारतीय वन्यजीव परिसंस्था परिषद दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे सोनीपत इथे. प्रश्न 11. तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा प्रसिद्ध वार्षिक अनिवरा स्थानम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 12. एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजीव कुमार यांची. प्रश्न 13 पाहूया. 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार इतिहासात प्रथमच कोणत्या राज्याचा जन्मदर 10च्या खाली घसरला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याचा. प्रश्न 14. कोणत्या राज्याच्या पोलीस विभागात डिजिटल प्रशासनासाठी ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. मणिपूर राज्याची राजधानी आहे इन्फाळ. मुख्यमंत्री आहेत युमनान खेमचंद सिंग व राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. प्रश्न 15 पाहूया. उन्नावमध्ये राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भारताचा पहिला बॅरियरलेस एक्सप्रेसवे कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ कानपूर द्रुतगती मार्ग. प्रश्न 16. कोणत्या देशाच्या संसदेने गंभीर आजारी असलेल्या प्रौढांना इच्छामरणाचा कायदेशीर अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशाच्या संसदेने. प्रश्न 17 पाहूया. भारत टेक्स 2026 मध्ये प्रदर्शित असलेली जीआय टॅग असलेली हातमाग उत्पादने कुचाई सिल्क, भगैया साडी आणि फॅब्रिक आणि तुमका चादर ही कोणत्या राज्याची आहेत? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याची. प्रश्न 18. अलीकडेच आयसीसी गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे देवजीत सैकिया यांची. प्रश्न 19 पाहूया. जर्मन मोटोजीपी 2026 कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे मार्क मार्केज यांनी. प्रश्न 20. कोणत्या राज्यात रामायण मास महिना सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या राज्य सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 ला मंजुरी दिली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. प्रश्न क्रमांक 1. एलपीजी सिलेंडरच्या वितरणासाठी इन्स्टामार्टने कोणाशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे एचपीसीएल सोबत. प्रश्न 2. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 17 जुलैला साजरा केला. प्रश्न 3. राष्ट्रपती मुर्मू यांनी संस्कृतम 2026 चे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री सध्याचे कोण आहेत? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
प्रश्न 4 पाहूया. आरबीआयच्या कोणत्या माजी गव्हर्नरची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या टास्क फोर्सवर नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रघुराम राजन यांची. प्रश्न 5. कोणत्या देशाने सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार केलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 6 पाहूया. भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण अधिकाऱ्यांमधील महत्वाची बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7. महिला समृद्धी योजनेचे नवीन नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली समृद्धी योजना. प्रश्न 8. कोणत्या सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 ला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 9 पाहूया. पहिली ICAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. प्रश्न 10. पश्चिम बंगाल सरकारने संस्थात्मक भ्रष्टाचाराशी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती विश्वजित बोस यांची. प्रश्न 11 पाहूया. CSIR IICT ने भारताचे पहिले स्वदेशी हरित रेफ्रिजरंट तंत्रज्ञान कुठे विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT हैदराबाद इथे. प्रश्न 12. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 31व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे भोपाळमध्ये. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या भारतीय महिला शास्त्रज्ञाला लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सौम्या स्वामीनाथन यांना. प्रश्न 14. कौशल्य विकास प्रणालीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी हे पोर्टल्स सुरू केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये 472.51 कोटी किमतीचे जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी राज्यव्यापी अंमली पदार्थ विल्हेवाट मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. प्रश्न 16. भारताचा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार CEPA आणि दुहेरी योगदान करार DCC कोणत्या देशासोबत अंमलात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन देशासोबत. प्रश्न 17 पाहूया. सिंगापूरच्या इंडोर गार्डनच्या धर्तीवर भारतातील पहिले इंडोर बॉटनिकल गार्डन कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर ते पटना इथे उभारले जाणार आहे. प्रश्न 18. J&K बँकेचे मुख्य अनुपालन अधिकारी CCO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राकेश मगोत्रा यांची. प्रश्न 19. ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 20 पाहूया. भारताच्या अध्यक्षतेखाली 12वी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.